महाराष्ट्र का पहला मराठी भाषा विश्वविद्यालय अमरावती जिले के रिद्धपुर में साकार होने जा रहा है। आज अमरावती जिले के पालक मंत्री चंद्रकांत पाटिल ने इस जगह का मुआयना किया। साथ ही मंडल न्यूज को विशेष रूप से बताया कि वर्ष 2024 में मराठी भाषा विद्यापीठ की शुरुआत हो जाएगी। 50 एकड़ की जगह में 200 करोड़ रुपए के इस महत्वाकांक्षी तथा महाराष्ट्र व मराठी भाषा के लिए प्रतिष्ठा वाले रहने वाले उपक्रम के 0 पॉइंट पर आज मंडल न्यूज की टीम भी पहुंची थी। हमने वहां पर पालक मंत्री चंद्रकांत पाटिल तथा राज्यसभा सांसद अनिल बोंडे के साथ ही मराठी भाषा विद्यापीठ को संचालित करने वाले रिद्धपुर के उस मठ के अधिकारियों से बात की जो भविष्य में इस मराठी भाषा विद्यापीठ को संचालित करने वाले हैं। उसी बातचीत व 0 पॉइंट से ली गई जानकारी के आधार पर यह रिपोर्ट आपके सामने पेश है। बघितलं म्हणजे त्याला तुम्हाला रूम्स पण करता येईल किंवा हा एकूणच विद्यापीठामध्ये सारखी कोणाची व्याख्यानं म्हणा त्यासाठी मोकळा वाटतो। आता इथे तुम्ही ऑफिस सांगितलं की इथे भक्त निवास मध्ये अरे मंगेश दादा समोर भक्त निवास मध्ये खुले आहे। अरे या ना इकडे की ही पूर्ण काचेची लायब्ररी करू आणि त्या रूमने विद्यार्थी संख्या सुद्धा 2 याचा एक कॉरस्पॉन्डन्स कोर्स करू। पहिला विद्यार्थी नोंदणी करतो। अलग टीमनी बनवलं आहे ते लोकांना ध्यान करता यावं वगैरे असं त्याच्यामध्ये मागचं उद्देश मेडिटेशन करता यावं त्यामुळं आणि पोरांना अभ्यास करताना सुद्धा खूप आनंद वाटतो। मागच्या वर्षीच्या विधानसभा अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाची मांडणी करताना त्यावेळचे अर्थमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी ही घोषणा केली होती की आम्ही रिद्धपुरला मराठी भाषा विद्यापीठ सुरू करणार। पुढचं अधिवेशन बजेटरी येण्यापूर्वी हे पूर्ण करण्यामध्ये माननीय देवेंद्रजी यशस्वी झाले। डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कायदाही झाला। जूनपासून इथे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम सुरू होतील त्याची पाहणी करायला आज मी ते आलो आणि थीम पार्क या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये नवीन इमारत उभी राहण्यासाठी जागा एक्वायर करायला लागेल। शेतकऱ्यांना आम्ही चांगली ऑफर देणार आहोत आणि त्याच्यातून 50 एकर जागा आम्हाला लागेल। त्याच्यामध्ये उभारणीलाही पैसे मिळतील पण तोपर्यंत थीम पार्कमध्ये आम्ही सुरू करणार आहोत। थीम पार्कमधला जो मेन हॉल आहे त्या हॉलमध्ये कुलगुरू प्रकुलगुरू रजिस्ट्रार परीक्षा विभाग लायब्ररी असे सगळे विषय राहतील। एक अप्रतिम जे डोम केला आहे त्या डोमला काचेचा डोम तयार करून तिथे अभ्यासिका होईल आणि ज्या खोल्या आहेत त्या खोल्यामध्ये आता जूनपासून किती विद्यार्थी संख्या येते त्याप्रमाणे किती खोल्या लागतील ते ठरेल।
पण महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ सुरू झालं की याच्यामधून मराठीच्या वेगवेगळ्या विषयाचं संशोधन करायला, मराठीतले खूप दुर्मिळ ग्रंथ वेगळ्या भाषेत ट्रान्सलेट करायला खूप उपयोग होणार. महंत कारंजेकर बाबा नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य आज चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज श्री क्षेत्र रिद्धपूर या ठिकाणी भेट दिलेली आहे. श्री क्षेत्र रिद्धपूर येथे अधिवेशनात आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी रिद्धपूर येथेच महाराष्ट्र राज्याचं मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केल्या जाईल ही घोषणा केली होती. त्यानिमित्तानं नागपूर अधिवेशनामध्ये त्याला परिपूर्ण मान्यता मिळालेली आहे आणि 200 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होणार आहे. मराठी भाषा विद्यापीठाच्या संदर्भात जी जागा 50 एकर जागा घेण्याचं शासनाने ठरवलेलं आहे त्या संदर्भात अधिकारी यांच्या सगळ्या वेगानं हालचाली सुरू आहेत. पण येणाऱ्या 24ला कारण हे श्री चक्रधर स्वामींचं अष्टजन्म शताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्तानं या वर्षातच ते सुरू व्हावं हा आग्रह आणि म्हणून थीम पार्कमध्ये म्हणजे जून 2024 या सत्रामध्ये थीम पार्कला ते विद्यापीठ सुरू होणार आहे आणि म्हणून थीम पार्कची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी चंद्रकांत दादा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी आज या ठिकाणी भेट दिली. त्यांनी त्या ठिकाणी जागेची पाहणी केली. थीम पार्कमध्ये पूर्ण कार्यालय असेल, कुलगुरू, उपकुलगुरू, रजिस्ट्रार या सर्वांची कार्यालयं आणि त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकविल्या जाईल या सर्व बाबींची त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. तसे निर्देशसुद्धा त्यांनी प्रशासनाला दिलेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या जूनच्या सत्रामध्ये मराठी भाषा विद्यापीठ या ठिकाणी सुरू होणार आहे. पण मराठी भाषा विद्यापीठाचा पहिला विद्यार्थी म्हणून आदरणीय चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी आपली ॲडमिशन घेणार आहेत हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. त्यानंतर आदरणीय डॉक्टर अनिल बोंडेजी म्हणजेच राज्यसभेचे खासदार हे सुद्धा आपली ॲडमिशन या ठिकाणी घेणार आहेत आणि म्हणून या 2 ॲडमिशन या ठिकाणी प्रथम स्वरूपात आता होणार आहेत आणि मग विद्यार्थी खऱ्या अर्थानं त्या सर्व याचा लाभ घेणार आहेत.